त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 27 सॉल्व करणार आहे. 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल. तर 3 कॅपॅसिटर दिलेले आहे पॅरलल प्लेट आणि ते पॅरललमध्ये आपल्याला कनेक्ट करायचं. ईच कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया ए डिवायडेड बाय 3. तर प्रत्येक कॅपॅसिटरचा जो प्लेट एरिया आहे तो किती येतं A/3 अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट इज D, 2D अँड 3D. तर त्या 3 कॅपॅसिटरमधल्या पहिल्या कॅपॅसिटरमधलं जे प्लेटमधलं सेपरेशन आहे ते D आहे, दुसऱ्या कॅपॅसिटरच्या प्लेटमधलं सेपरेशन 2D आहे आणि तिसऱ्या कॅपॅसिटरच्या प्लेटमधलं डिस्टन्स 3D आहे रिस्पेक्टिव्हली. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर ऑफ द कॉम्बिनेशन इज. तर टोटल कॅपॅसिटन्स किती असणार जर ते सिरीज पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ε0 परमिटिव्हिटी दिलेलं आहे फ्री स्पेसचं. हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 7ε0A डिवायडेड बाय 18D. बी ऑप्शन आहे 11ε0A डिवायडेड बाय 18D. सी ऑप्शन आहे 13ε0A डिवायडेड बाय 18D आणि लास्ट डी ऑप्शन आहे 17ε0A डिवायडेड बाय 18D. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर या क्वेश्चनला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर दिलेलं आहे. ओके, आणि ते सगळे पॅरललमध्ये कनेक्ट करायचं आहे. प्रत्येकाची जी कॅपॅसिटी दिलेली आहे त्या प्लेटचा ज्याचा एरिया पहिल्या प्रत्येकाचा एरिया किती दिलेला आहे तर A/3 इतका दिलेला आहे. मग 3 कॅपॅसिटर आहे, त्याच्यातला जो पहिला कॅपॅसिटर आहे त्याला आपण A1 कन्सिडर करू. A1 इज इक्वल टू काय असेल A2 विच इज इक्वल टू A3 आणि या प्रत्येकाचा जो एरिया आहे तो किती दिला आहे तर A/3 इतका दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं सेपरेशन जे आहे पहिल्याचं आहे D इतकं, दुसऱ्या प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते आहे 2D इतकं आणि तिसऱ्या प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते किती तर 3D इतकं सेपरेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर या कॉम्बिनेशनचं या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, तर आपण सर्वात पहिले कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तर तो फॉर्म्युला मी सर्वात पहिले या ठिकाणी राईट करतो. कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर. तर सीचा जो फॉर्म्युला आहे तो असणार A/0/D इतका असेल. आणि सर्व कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचे आपल्याला पॅरललमध्ये, आणि पॅरललमध्ये काय होतं सर्व कॅपॅसिटन्सची ॲडिशन होते. मग आपला टोटल सी जो आहे त्याला आपण CP कन्सिडर करू. पी म्हणजे काय पॅरलल, आणि सर्व कॅपॅसिटन्सची काय होणार ॲडिशन C1 + C2 + C3 तीनच कनेक्ट केलेले आहे. मग एक काम करा, CP इज इक्वल टू C1 जो असणार तो काय असणार A1 ε0 कॉन्स्टंट आहे आणि डिस्टन्स किती झाला D1 त्या प्लेटमधलं सेपरेशन. C2 जर घेतला तर तो काय असेल A2 ε0 आणि प्लेटमधलं सेपरेशन किती राहणार D2 इतकं, आणि प्लस थर्ड जर घेतला A3 ε0 डिवायडेड बाय प्लेटमधलं सेपरेशन D3. आता या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायचं. A1 घ्या, A2 घ्या किंवा A3 घ्या, ते किती तर A/3. मग A/3 म्हणजे ε0 डिवायडेड बाय 3 आणि D1ची व्हॅल्यू किती येतं D इतकी, प्लस A2च्या जागी पण काय टाकायचं A/3 म्हणजे ε0/3 आणि D2 जो आहे D2 किती येतं 2D इतकं आहे, प्लस A3च्या जागी पण आपण A/3 टाकणार आणि D3 जो आहे तो किती दिला तर तुम्हाला 3D इतका दिलेला आहे. ओके, आता याला सॉल्व करून घेऊ सिम्प्लिफाईड. A/0 तसाच डिवायडेड बाय 3D प्लस आपण A/0 तसाच 3 टू जागी झाला 6D प्लस A/0 तसाच 3 3 जागी झाला 9D. आता 3, 6 आणि 9 याचा जर LCM घेतला तर या सगळ्यांचा LCM आपल्याला 18 येणार. 3च्या टेबलमध्ये पण 18 आहे, 6च्या पण आहे, 9च्या पण आहे, तर याला 18. जर याला जर 18 करायचं आहे याला किती मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 6 ने. मारायला 6A/0/18. याला जर तुम्हाला 18 करायचं तर याला मल्टिप्लाय करायला लागेल 3 ने, 3A/0/18. आणि याला जर करायचं असेल तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2A/0/18. आता या डिनॉमिनेटरला जर बघितलं तर डिनॉमिनेटरचे सगळे नंबर सेम आहे, म्हणजे न्यूमरेटरचे तुम्ही काय करू शकता ॲडिशन. याच्यात 6 आहे, 6 + 3 9 आणि 9 + 2 जर घेतला तर तो काय येणार 11. मला 11A/0 काय झाला 18. हे या क्वेश्चनचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा आपल्याला करेक्ट मॅच या ठिकाणी सापडतोय. म्हणजे क्वेश्चनचं जे फायनल आन्सर असणार ते ऑप्शन बी म्हणजेच 11A/0/18
18D, सॉरी डी डी राहिलं इथं, 18D हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे, मग या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल ऑप्शन बी.